माझा आज दिवस जाणार आहे अक्का. आज भरायचं काय होणार नाही, आज खाली करायला दिवस जाईल. कारण तो म्हणतो की मी मटेरियलच मागवलेलं नाही, कोणी पाठवले. आईला म्हणलं झालं लोंबाळ्याचं काम. महत्वाचा विषय असा झालाय, टीपी राव पेंडिंग पडली, काढत रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये काढत होतो. गडबडीत सर्व्हर डाऊन होतं, काय डायरेक्ट पडली पेंडिंग. पार्टीवाल्याच्या चुकीमुळे आंघोळ झाल्या का आम्हाला. स्कोर परत पडलं बघा. 4 नंबरला आलो हे नवसारी फूड. तिथं पण दुसऱ्या डिलिव्हरला एक बॉक्स आला कमी. त्याने भरताना कमी भरला होता, काय खेळ झाला कोणाच ठाव. चौथ्या लोकेशनला पोहोचलोय बघा. खाली करायची चालू आहे. इथं 2 नंबरचे बॉक्स आहेत सगळे. आता त्याच्याकडनं 2000 घ्यायला लागते 1000च्या, कारण एक्स्ट्रा 3 डिलिव्हरी आपलं ठरलेलं होतं आणि 5 डिलिव्हरी मागाचे एक बॉक्स मिसिंग होता. तो बॉक्स यात गावला. एक बॉक्स शिल्लक आहे अजून. तर नमस्कार भावनो, गुड मॉर्निंग. रात्री येऊन आपण विकास दाब्यावर झोपलोय. इथं आता उठलोय सकाळी निवांत उठलोय, कारण की कुठल्याही पार्टीने रात्री फोन उचलला नाही आणि आता फोन करतोय सगळ्यांना, आता पण उचलत नाहीत. आता वाजले 8 बरोबर. चला आता निघूया. तोपर्यंत बमसुंदराच्या वगैरे आसपास जाऊन थांबू आणि लोकेशन घेऊ आणि मग निघू डायरेक्ट तिकडं. तर चला आता समोर आला फोन तर लोकेशन घेऊ, कारण 4 पार्ट्यांचा आहे. कन्फ्युजन नको, ह्याचा त्याला त्याचा याला मला जायला नको. तर चला निघूया आता इथनं. पुढे जाऊन कुठंतरी थांबू आणि मग तिथनं निघू. आज दिवस जाणार आहे या 4 डिलिव्हरीत माझा. जाऊ द्या, काय विषय नाही. चला पहिले लोकेशन घेऊ सगळ्यांचं. एकाला तर फोन केला, ते म्हणतो मी मटेरियलचं मागवलं आहे, कशाला पाठवलंय. हे असलं लोंबाळ आहे. तर आता बघू, दिवस जाणार आहे आपला याचा टाइमपास. चला खाली करायला निघूया. तर चला करूया सुरुवात. पाहुणे आपल्या नेहमीच्या पंपावर थांबलो होतो. मस्त असा फ्रेश झालो टकाटक. अजून एकाही पार्टीचा फोन आलेला नाही की बाबा या बाबा आमचं लोकेशन घ्या म्हणून. जवळजवळ 9 वाजा आले. का अवघडच आहे माझा. आज दिवस जाणार आहे अक्का. आज भरायचं काय होणार नाही, आज खाली करायला दिवस जाईल. कारण तिथल्या तिथं जवळजवळ 80-90 किलोमीटर फिरायचं आहे सिटीमध्येच, बेंगलोरमध्ये. 4 ठिकाणी डिलिव्हरी द्यायची. तर चला निघूया. फ्रेश झालो, पुढे कुठं चहा पाणी करू बॉर्डरला जाऊन आणि मग निघू पुढं. चलो. चहा पाणी करून निघलोय. आता ट्रॅफिक फक्त होसरला लागाय नको म्हणजे झालं. डिलिव्हरी आपल्याला तिकडच्या येते, आपल्या पुणा रोडच्या पण आहेत. डायरेक्ट पिनिया साईडला एक डिलिव्हरी आहे आणि त्याच्या अलीकडे माडगी रोडला एक आहे. आता मागडी रोडची खाली करायची का पिनियाची करायची हे जरा कन्फ्युजन मध्ये आहे माझं काम. कारण तो म्हणतो की मी मटेरियलच मागवलेलं नाही, कोणी पाठवले. आईला म्हणलं झालं लोंबाळ्याचं काम. आता त्या कंपनीवाल्याला फोन केलाय, बघूया तो काय म्हणतोय, कसं म्हणतोय. तो म्हणलाय मी लोकेशन पाठवून देतो, बघू कसं होतंय. तर सकाळ सकाळी नजारा कसा आहे बघा. नाद करती काय होसूरचा. आपण मारलाय म्हैसूर रोडवरनं टर्न. इथनं आता 7-8 किलोमीटर आहे आपलं लोकेशन. तर बघू शकता हा म्हैसूर एक्सप्रेस वे आहे. बँगलोर वरून डायरेक्ट म्हैसूरला गेलेला. खाली उतरलोय, नाईस रोड वरून लागलो इकडं. महत्वाचा विषय असा झालाय, टीपी राव पेंडिंग पडली, काढत रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये काढत होतो. गडबडीत सर्व्हर डाऊन होतं, काय डायरेक्ट पडली पेंडिंग. आता पेंडिंग निघायला झाले लवकर, मिनिमम 2 तास लागतील. तवर कुठं थांबू म्हणून टाकले. फक्त हवालदाराने कुठं अडवाय नको, नाहीतर खेळ होणार. तर चला, नाही दमवत बँगलोरला एवढे हवालदार. कुठं शक्यतो क्वचित अडवलं तर का आपण मॅनेज करून घेईन. चला, पण ते टीपी नसणं रिस्की असते.
त्यामुळे गाडी पण व्यवस्थित चालवायला लागते. टीपी महत्वाची शेट, टीपी काढायला लागते गाडीच. चला असू द्या, काय बेंगलोरला काय विषय येत नाही आपल्याला एवढा. तर चला हे लोकेशन बघा, 3 लोकेशन लावले. चौथं काही यलहंकाचं आहे त्यामध्ये काय लावलेलंच नाही, ते लास्टला करायचंय. 8 किलोमीटर राहिले, चला पोचूया. म्हणून पार्टीवाल्याच्या चुकीमुळे आंघोळ झाल्या का आम्हाला. वर खाली बॉक्स कुठली कुठे बी टाकली ती. 2 नंबरचं बॉक्स आलंय 3 नंबर मध्ये. परत सगळं काढलं, व्यवस्थित लावलं. कारण 5 नंबरची डिलिव्हरी नंतर द्यायची होती, ह्यानं पहिलेच टाकल्या 5 नंबर. 5 नंबर डिलिव्हरी होती 3 नंबरला. आता ही 4 नंबरचं मटेरियल खाली करायचं आहे. आता केलं बघा, 3 नंबरचं खाली केलं पहिलं, आणि ह्यानं 3 नंबरला टाकलं होतं. ती असा घोळा आहे. मग 3 नंबरचं आतनं काढलं, सगळं काढावं लागलं, आणि मग ती 3 नंबरचं काढून टाकलं. त्यानं सगळं चुकीचं केलं होतं टोटल. 3 नंबर कुठं नाव वेगळं आणि नंबर वेगळा असं झाला होता घोळ सगळा, त्यालाच माहित नाही. घामा घुम झाली राव, वैतागलो अक्षरशः. हलकं बॉक्स आहे ते काय विषय नाही, पण काढायचं ती प्रत्येक नंबर बघायचा, व्यवस्थित लावायचं. 3-4 शिव्या लय घाण घातल्यात पार्टीवाल्याला, उचक्या लागत असतील रांडे याला. आता काय सांगू, वैताग आला राव. तर चला आता ही लावून घेऊ बॉक्स आणि जाऊ दुसऱ्या डिलिव्हरी. एक तर गल्ली बोळात नाही याचा का असल्या, त्यात भाडं तर लय आहे, टॉपचं भाडं आहे, आणि त्यात ही असली हमाली. हे आपलं काम नसते ऍक्च्युली, आपलं गाडी पोहोचवणं काम असते. ही खाली करणं तिकडं बरं, आम्हाला काय घेणं देणं नसतं. पण आता ती मॅडम होती, लेडीज होत्या, त्यामुळे मी स्वतः केलं सगळं. आणि आता मला पण ते केलं पाहिजे, तर परत 50 किलोमीटर जावा मागं या असं नसावं. त्यासाठी आपलं ते करून घेतलं. जाऊ दे म्हणून, थोडी मेहनत लागेल, दुसरं काय नाही. असं पण आपण काय काम गाडी सोडून करीत नाही. चला करायला लागेल, काय विषय नाही, करायला लागतं. कधी कधी येतं भाऊ काय. चला असू दे. पाहुणी लागली आपली धन्नू, आणि ही चॉकलेटवालीचं दुकान आहे मॅडमचं. ते हे बघा एवढं मोठं आहे, काय त्याच्या आयला वेअरहाऊस लिहिले गोडाऊन. हे बघा गोडाऊन केवढं मोठं आहे. आणि गल्ली बघा, ही गल्ली एवढी एवढी. रोड बंद आहे, आधीमध्ये रोड उकरलाय. आता लेपला जायचं का राईटला जायचं मला बी माहित नाही. चला झाली खाली, निघूया आता. 40 बॉक्सासाठी सगळी गाडी खाली करून परत भरायला लागली. एवढा अवस्था बघा कशी झाल्या. गाडी खाली केली, तिथं हॉटेलात जेव्हा आलो. चला जेवण करू आणि जाऊ दुसऱ्या डिलिव्हरी खाली करायला. इथंच आपली गाडी खाली झाली, शेजारीची आप्पा हॉटेल म्हणून हॉटेल होतं. चला जेवण करू. बघू शकता चपाती आणि पावट्याची भाजी दिली. चला खाऊन निघू. भाऊन जेवण उरकलं आणि आता इथनं निघूया, कारण इथनं 4-4.5 किलोमीटर दुसरं लोकेशन आपलं सुंदरगट्टा. सुंदरगट्ट्यावरून परत आपल्याला ABG लेआउटला जायचं आहे. ते पण तिथनंच पुढं आहे, 5-6 किलोमीटर आहे, पिनियापाशी येते. आणि मग तिथनं परत आपल्याला यलहंकाला जायचं डायरेक्ट. तर चला होते 4 वाजेपर्यंत मोकळं होईन आपण. आता वाजल्यात 1. चला निघूयात इथनं. बघू आता हे किती आहे, हे पण अडचणीतच आहे. बाकीचं पुढचं मग मोकळ्यात आहे. तर चला निघूया, पहिले इथनं निघूया. तोर परत पडलं बघा. 4 नंबरला आलोय, हे नवसारी फूड इथं. चला बायका लागल्यात खाली करायला, सगळं पडलं परत ढासळलं 5 नंबरच. भावानं दुसरी डिलिव्हरी खाली केली आणि चालू आता 3ऱ्या डिलिव्हरीला. तिथं पण दुसऱ्या डिलिव्हरीला एक बॉक्स आला कमी. त्याने भरताना कमी भरला होता, काय खेळ झाला कोणास ठाव, कमी आला एक. त्याला म्हटलं तुझं तू बघ, कंपनीशी बोल. कंपनीवाला सांगितलं 40 बॉक्स होते, तिथे 39 आली. ती मला काय घेणं देणं नाही, मी काय बघितलं नव्हतं. भरताना तुमचं तुम्ही भरले, मी जेव्हा गेलो होतो. तर चला जेवण पण नाही भेटलं त्या दिवशी आपल्याला, तिकडे गेलो होतो बघायला, पण असा विषय झाला. आणि त्यात बॉक्स पण कमी झाला. आपल्याला काय घेणं देणं त्याच्याशी नाही, कमी झाला गेला. म्हटलं माझा पैसे टाक, घेणं ना देणं तुला. मी खाली करायच्या पहिल्याच त्याला एक डिलिव्हरी राहिली ना, फोन करणार, पैसे टाक आणि तुझं खाली करतो, नाही तर करत नाही. चला निघूया. भावना पिनियात पोहोचलोय. दुपारचं काय एवढं ट्रॅफिक नाही म्हणून बरं वाटलं, नाही तर जरा थोड्या वेळानं आलो असतो तासापर्यंत लय जाम लागला. आता पाडदेशी पटकरनं खाली करतो आणि यलहंकाला जातो. इथनं यलहंकाला 2 जाग्यावर खाली करायचं आहे. एका जाग्यावर म्हणलं आहे, पण 2 जाग्याचं पेपर आहे. आता बघू नक्की काय विषय आहे. तिथं जवळजवळ असेल कुठंतरी. चला आता इथनं पुढं राईड मारायचं आपल्याला. ABG लेआउटला हिसारगट्टा रोड जावं लागते. चला
पोचलोय आपण आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनला. हे आहे बघा, चॉकलेटचं काहीतरी भेटतं इथं. ते बॉक्स आहेत त्यांचे. चला खाली करून घेऊ पटपट. ह्यांच्यात जास्त बॉक्स आहे, 60 बॉक्स हेच आहेत. मग बाकी ती 2 नंबरचा अर्धा आहे आणि 1 नंबरचा अर्धा. 2 नंबरचं खाली उतरायला लागणार, धडाडा वरनं पडून खराब होईना म्हणजे बरं. चला ही खाली करून घेऊ. लेबन बावन्न धनू लावले खाली करायला तिसऱ्या डिलेवरीला. इथं पलीकडे ज्यूस सेंटर वगैरे आहे. हे फिल लेबन म्हणून खायला भेटतं, चॉकलेट्स वगैरे केक टाईप भेटतं, त्याचे आहे ते. चला तोपर्यंत ज्यूस पिऊन घेऊ. इथं ज्यूस आहे. करतोय खाली, दुसऱ्याचं करू नको म्हणजे झालं नाही. 2 नंबरवाल्याचं एखादा बॉक्स घेऊन जायचा आणि खेळ करायचा. गाडी खाली करायची चालू आहे आपली. आणि ज्यूस घेतला आपण बघा मस्त इथं. याचा हे बोला आमचा फेमस आहे इथला, म्हणजे आमचा फेवरेट. म्हटलं दे बाबा, मिक्स दिलाय. चला लावू दानका ज्यूसवर. खाली झाले आता 2 पार्ट्यात राहिले. यो खालचा 1 नंबर पार्टीचा आहे, ती वरचा आहे ती 2 लिहिलेलं 2 नंबरचं. चला यलंकाला निघूया. भावना दुसरं लोकेशन आपलं इथून बरोबर आहे 25 किलोमीटर. आणि यलंकाच्या साईडला आहे. यलंकाचं दुसरं लोकेशन आहे. तो म्हणलेला मला एकाच ठिकाणचं आहे दोन्ही पण ही वेगळं वेगळं आहे. एक यलंका एक सांतनूर साईडला आहे आणि यलंका टाउन साईडला आहे. चला आता इथनं लेफ्ट मारायचा आणि हेब्बळ मार्गे निघून जाऊ. आता फुल ट्रॅफिक राहणार आहे पुढं. ट्रॅफिकच्या पहिलं पास करा. अजून एका तासाभरानं फुल खतरनाक क्राऊडी ट्रॅफिक राहतं इकडं यलंका साईडला. आणि नो एंट्री पण आहे आपल्या गाडीला पण, त्यामुळे फटाफट जातो. 5 नंतर नो एंट्री लागते. चला भावानं बाहेरनं ट्रॅफिक लागणार, त्यामुळे इकडून आतनाच हेसर गाठ्यावरून असंच हेब्बाळला टाकली गाडी. डायरेक्ट हेब्बाळच्या तलावापाशीच बाहेर पडते. बाहेर पडलं की एकदा लेप हाणला की झान 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 जाते मग सांतनूरला. तिथनं परत यलंकाची डिलिव्हरी द्यायला जाऊ. तिथनं काही जवळच आहे 5-6 किलोमीटर. BHLचा एरिया आहे. आपण जे EVM मशीन वगैरे भरतो ना, इथनंच भरतो. गव्हर्नमेंटचं मटेरियल आपण काश्मीरला घेऊन गेलेलो, ते पण इथनंच भरलं होतं आपण. हा सगळा BHLचा एरिया आहे, भारत अर्थ फोर्स. सगळं गव्हर्नमेंटचा आहे BHL. चला जाफा ते पुढे, मला वाटलं ते पुढच्या बॅरियरच्या रोडला लागतंय काय. मध्ये एक बॅरियर आहे, त्या बॅरियर मधनं गाडी बसत नाही. मग त्या बॅरियरच्या अलीकडनं ते घड्याळाचं हे आहे, तिथनं टाकू लेपला. आता पुढच्या बॅरियरला आपली गाडी बसत नाही. वैतागून 4थ्या लोकेशनला पोहोचलोय बघा. खाली करायची चालू आहे. त्याच्यात 2 नंबरचे बॉक्स आहेत सगळे. चला खाली करून घेऊ द्या त्याला. आणि तिथनं मला वाटलं यलंका जवळ असेल, पण तिथनं यलंका लय लांब आहे, 25 किलोमीटर आहे राव. अजून 1 तासाचा रोड दाखवते. दिवस गेला राव सगळा सिटीत. आता हे पोहोचस तर मला आता वाजल्यात 5:30, 7-7:30 वाजतील तिथं यलंकाला पोहोचा. कारण आता कुत्र्याकडे ट्रॅफिक असेल दुनियाचं. हा गा हे बघू शकता अजून किती आहे रनिंग. अरे एवढं कुठं असते. आता त्याच्याकडनं 2000 घ्यायला लागते ते 1000च्या, कारण एक्स्ट्रा 3 डिलेव्हरी आपलं ठरलेलं होतं आणि 5 डिलेव्हरी झाल्यात. आणि 5 डिलेव्हरी ते म्हणलेलं यलंका जवळ आहे. म्हणलं ठीक आहे मग ते करतो म्हणलेलं. यलंका कुठं, हे कुठं, 25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 25 50 आणि ते 25 75 झालं. 75 किलोमीटरचं त्याच्याकडं 2000 रुपये घेणार आपण, कारण दिवस गेला अक्का. म्हणजे टोटल गाडी 120-130 किलोमीटर नुकती सिटीत फिरली. याच्या बापान असला धंदा असतोय कुठं. त्यामुळे त्याकडे 2000 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आपल्याला, त्याशिवाय मी खालीच नाही करणार. चला बघू आता त्या इष्टाला फोन लावतो. गल्ली बोळात चालू आहे, ट्रॅफिक मध्ये गेलेलंच नाही. मेन रोडला गेलो की ट्रॅफिक लागणार, खोळ्या ट्रॅफिक लागणार. इथनं आपलं चाललंय एका रेषेत, मधनं आतनं चाललोय गावागावातनी. सिटीमध्येच आहे पण ही छोटी छोटी गाव आहेत सिटीमधली, त्यातनं चाललोय पडायला. डायरेक्ट आता यलंक्यातच निघतं इथनं. चला अजून राहिले 19 किलोमीटर, त्याला 44 मिनिटं धावतोय. यलंक्यात नो एंट्री चालू झाली असेल. आपल्याला नो एंट्रीच्या अलीकडनं जायचं, त्याच्या पुढे गेलं की नो एंट्री आहे. 5 वाजता नो एंट्री लागलेली असते, 8ला खुलती. असा घोळा आहे. चला असू द्या, काय विषय नाही, जाऊ. लागलं तर जा मागा का भावानं पोचलोय यलंका मेन रोडला. आता लेफ्ट मारला की बँगलोर मेन रोड लागल, सगळ्यात पॉश एरिया लागतो. सिग्नल लागला का काय, कुठं आहे सिग्नल लागलाय वाटतं. तर चला इथून लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट मारून अजून 7 किलोमीटर आहे.
सगळ्यात पॉश एरिया आहे बरं का. तेलंग आता पॉश एरिया व्हायला लागलाय बँगलोरचा, सदाशिवनगरच्या माग. कडक कडक ट्रॅफिक लागला आपल्याला थोडंफार. पोचले आता इथून लेप मारून अजून 7.5 किलोमीटर आहे. 6:30-7 वाजतील. भावानं पोचलोय कंपनीच्या गेटवर, बघू शकता. त्याला बोल पेमेंट टाक, मग खाली करतो ते बॉक्स. हो आता कधी पेमेंट टाकतो, पेमेंट टाकलं की लगेच खाली करू, आपल्याला काय अडचण नाहीये. म्हणून पेमेंट टाकलं नाही. कोणावर काय भरोसा ठेवायचा भाऊ. केरळावाली तशी नाहीत करत बरं का, पण पेमेंट टाकल्याशिवाय गाडी खाली कशी करू ते पण विषय राहतो ना. परत याला कोण हुडकाय, परत कोण मागं लागत बसायचं गाडी खाली झाल्यावर. त्यासाठी आपलं पहिलं पेमेंट घ्यायचं मग खाली करायचं, हा आपला रूल आहे. भावनं त्याला बोललं की पेमेंट टाक, तर तो बोलला 10 वाजता टाकतो मी मीटिंग मध्ये. मी म्हटलं बाद में तुम नहीं डालेगा तो नहीं, म्हटला बाय मैं डाल देगा कोई दिक्कत नहीं, 3,000 रुपये आपका डाल दूंगा, 10 बजे के बाद कॉल करना डाल दूंगा. मी खाली करत नव्हतो. शेवटी म्हटलं चला करूया, काय ना काय असतोय. मग म्हटलं चल केली खाली. आणि महत्वाचा मगाची एक बॉक्स मिसिंग होता, तो बॉक्स यात गावला. एक बॉक्स शिल्लक आहे अजून, तो आता बॉक्स मला जाताना तिथं दिला पाहिजे. आपल्याला ठेवून काय करणार आहे, त्याचा काय उपयोग पण नाही. ते 7 किलोमीटर आतमध्ये जाताना यशवंतपूरवरनं त्याला देऊन टाकू, कारण आपण ते उगाच वेस्टेज होऊन जाणार, आपल्या काही कामाचंच नाही. ते चॉकलेट जिथं पॅक करतात ना, अशा हार्ट टाईप आहे ते, आणि त्यामध्ये चॉकलेट टाईप करून ते विकतात. मग ते आता कुरिअर करणार एवढा ताप, त्यापेक्षा आपण जाऊन 7 किलोमीटर देऊन रातोरात निघून जाऊ. तसंच असा काही विषय नाही, ते देऊन टाकू बॉक्स. आपल्याला काय ठेवायची गरज नाही. त्याला मी अजून सांगितलं पण नाही ऍक्च्युली हे बॉक्स आहे म्हणून. त्याला म्हटलं तुम्ही लोड करताना चुकीचं झालं होतं काहीतरी, तर काय विषय नाही. चला भावनी, तर पुढं चहाची ही आहे, बेकरी आहे, चहा वगैरे घेऊ आणि व्हिडिओ एडिट करायचा महत्वाचा. 6:30 वाजले. 6 कुठं राहू, 7 वाजले. 7चा टाइमही असतो सोडायचा. आता 8-9 वाजतील व्हिडिओ युट्यूबचा सोडायला. चला सोडूया. भावानं गाडी खाली केली आणि आता इथं थोडासा एक गाडा आहे, जेवण करतो आणि मग निवांत निघतो. व्हिडिओ एडिट करायला थांबलेलो, ते एडिट केलं, सोडून दिलं. लेट झालं, जवळजवळ 10 वाजले व्हिडिओ सोडायला. चला म्हणलं आज सोडायचंच म्हटलं. सकाळ सोडायची मिकाळची भानगडच नाही. लेट होत गेले. आता जवळजवळ 5 ते 6 दिवस व्हिडिओ लेट आहेत. 6 दिवसानंतर टाकतोय मी व्हिडिओ, असा विषय झालाय. त्यामुळे मग ढकलून दिला, म्हटलं गेला तर गेला, राहिला तर राहिला, त्यामुळे दिला सोडून. तर चला हा ब्लॉग आपण सध्या इथंच थांबवतोय, कारण की आता खाली झाले. इथून आता जातो पार्किंगला. पहिलं ते एक बॉक्स आहे ते द्यायचं आहे, पण ते आता रात्रीचं कुठं द्यायचं ते पण लफडा झालाय. जातो एखाद्या वेळी, त्याचं गेट आहे छोटस, त्या गेटच्या आतमध्ये ढकलून येतो. 7 किलोमीटर आहे तिथनं यशवंतपूरपासून. तर जाऊन ते बॉक्स ढकलतो आणि मग पार्किंगला जातो. तिथं आपले डोंगरे मामा आलेत, डोंगरे मामाची पण गाठ घेऊ. ते आता आहेत कोहली ऑफिसला. आपण आता त्या पार्किंगला जात नाही, कारण तिकडे असं करीत आज जायचंय. पण असू दे, जाऊ आज, काय पर्याय नाही. तिथं जाऊन थांबू, त्याला काय आपल्याला पार्किंगलाच थांबायचंय. गाडी तर कुठून पण भरू आपण, उद्या भरू गाडी, काय विषय नाही. मंथ एंड संपलाय आणि 1 तारीख चालू झाल्या. मालाचं जरा लफडच असते 1 ते 10 तारीख. पण शक्यतो आता लांबचं भरू कुठलं तरी. बाद झालं मुंबई न बेंगलोर न कोचीन. लंबा जाएंगे, लंबा आगे जाएंगे, गुजरात या तो राजस्थान, नाही तो और आगे. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जाता जाता हाईप पण करून जावा. लेफ्ट साईडला ओढून नका द्या. चला.